कारल्यावरी चढ कडू कारल्याचा येल झिम्म मना मंदी चाल ऊन पावसाचा खेळ सुख जळीता कांडिता जात्यावरी येती वव्या दूध जाता उतू वठी फुटल्या ग शिव्या गीता वडाळ भवानी पिळ्या भोपळ्याचं नात शरबती गवा संग किड रगडीत जात झगड्यात माया लपे सवन्यारी खट्टी मिठी जीवा भावाचा गुंताळा कवा कट्टी कवा बट्टी अबट्टी अबट्टी कवा कट्टी बट्टी अकट्टी बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी कवा कट्टी कवा बट्टी पुरम, मला असं वाटतं की तू अजूनही विचार करायला हवा होतास निर्णय घेण्याच्या आधी. पर्यासारखा लाईफ पार्टनर तुला मिळणं शक्य नाहीये, हे कळत नाहीये का तुला? कारण तुम्ही त्यांना सांगितलंच नाही की आपण मिळून हे लग्न मोडलेलं आहे, म्हणून त्यांनी मला रस्त्यात थांबवलं आणि मला त्या वाटेल तसं बोलल्या. मग आता मी पण जाऊन त्यांना सांगते की तुमच्या मनात असं आहे आणि तुम्ही यांच्याशी लग्न करा, मीच असं सांगते. अगे आपण इथे येऊन काही चूक तर करून नाही राहिलो ना? कसली चूक? आपल्या घरी एवढे भांडणं झाले, राडे झाले, लग्न मोडलं. आता ते आपल्या दोघांना भांडणार नाहीत ना? मी आहे ना, एवढे काय घाबरू राहिला तुम्ही? या सगळ्यांना ना मी एकटीच पुरून उरेल, बघा तुम्ही. हा पण म्हणजे आता कवर घेतो थांबायचं. चल की मध्ये चला. आता तूच जा नवीन मुलगी पाहायला. मग काहीतरी कळलं पाहिजे का नाही? कोण तुम्ही? हो मी ते थँक्यू विसरला का काय? थँक्यू सुनील भाऊ, शाल श्रीफळ आणलंय का रे? नाही का? सत्कार करायला. अहो म्हणजे सत्कार का करू राहिले तुम्ही? मग आरती करू का? नाही, तसलं काही नकोय आम्हाला. मग कशाला आले इथं? हा, झाले तेवढे तमाशे पुरे नाही झाले का? परत आले आमच्या घरी तमाशे करायला? अहो म्हणजे तमाशा नाही तसलं काही नाही. मग कशाला आले निकमाच्या घरची पायरी चढायला? म्हणजे ते नाही काही मागायला नाही आलो. ते पाटल्या द्यायच्या होत्या ना, ते द्यायला आलो. कशाला आणले वापस पाटल्या? ज्यांच्या आहेत त्यांना परत द्यायला आणल्या. काही गरज नाही आम्हाला. हा, घेऊन जा त्या पाटल्या. अरे गप तू, असे दान करतो आम्ही, पाटल्या दान करतो. खूप आहेत आमच्याकडे. अरे तू चुप्पच घेऊन जा. हा, खानदानी पाटल्या आहेत त्या. असू दे ना, बोलायला काय जाते. हो का? मला वाटलं खरंच वापस देऊन राहिली काय. येडी कर मी सोन्याच्या बांगड्या परत करायला. आम्हाला काही गरज नाहीये पाटल्यांची, कळ का? हा, दान करतो आम्ही असं. झाल्या ना देऊन पाटल्या? या आता. या कशाला? जा आता. हा तेच ते, जा आता. आजी, तुमच्याकडेच काम होतं माझं. तुझं माझ्या म्हाताऱ्याकडे काय काम पडलं बाई? तो काढा घेऊन गेले होते ना, तो संपत आलाय. तो अजून हवा होता थोडा. कोणचा काढा? आधी यांना बाहेर काढा. लेकरूबाईचा काढा का? हा, म्हणजे तुम्हीच म्हणाला होता ना की 1 महिना झाला की परत काढा घ्यायला या, म्हणूनच आलीये मी. तुम्ही यांना वाटल्यास त्या काढायचे किती पैसे होतील ते सांगा, पण काही करा आणि काढा द्या. आम्ही देतो पैसे तुम्हाला.
काय ना आता त्याच काढ्यानं काहीतरी गुण येईल अशी आशा हो मनात. सांगा ना किती पैसे होतील. हो, ते पैशाचा माज निकपणकडे नाही दाखवायचं, कळलं ना? काही काढा बिडा मिळणार नाही तुम्हाला. चला वा घराच्या बाहेर. मी आता काढा बिडा देणं बंद केले आणि असं काय काढगून पोरं होतात की काय. जा बाई जा, माझ्याकडे नाही काढा. हो आजी, तुम्हीच म्हणाला होता ना होईल सगळं नीट, काळजी करू नको म्हणून. हे असं आहे, साधं नाही लफड. म्हणजे प्रॉब्लेम ह्यांच्या खानदानात आहे नाही तर काय. आणि बदनामी करू राहिले आपली. हम्म. मुन्याची किती बदनामी करू राहिले. आता फक्त पेपरात छापून आणि टीव्हीवर शूट करून यायचं बाकी राहिले. काय बोलावर असल्या माणसांची. म्हणजे प्रॉब्लेम आहे ह्यांच्यात आणि बदनामी करू राहिले आपली. हा. आणि वर तोंड करून आलेत निर्लज्जासारखे पोरं व्हायचा काढा मागायला. अहो, काय काय बोल राहिले काही कळतं का तुम्हाला? या आजी आयुर्वेदिक औषध म्हणून काढा देतात म्हणून मागू राहिलो आम्ही. आणि फुकट थोडीच मागू राहिलो, पैसे देतो की आम्ही. आणि धंदा कुठं असा करतात होय? ए भाऊ, इथं काढा विकायचा धंदा नाही काढलेला आम्ही. आम्ही उच्च शिक्षित नोकरदार वर्ग आहे, कळलं का? हा, आणि धंदा करणार खानदान तुमचं आहे, आमचं नाही. ए, धंदा करणारा खानदार कोणाला बोल राहिला तू? हा, धंदा करणं म्हणजे सोपी गोष्ट वाटली तुला? रात्रंदिवस घाम घालतो ना तवा होते धंदा. तुमच्यासारख्या लोकांचे नोकर नाहीत आम्ही. अरे पठ्ठ्या, माझ्याच घरात येऊन माझ्यावर रुबाब करू राहिलोय. कोर्टात खेचू का तुला? चल निघ घराच्या बाहेर. चाललो कोणाला यायचं तुमच्या घरला? आणि तुमच्या घराला काय सोनं लागलंय काय? आजीच म्हणल्या होत्या की काढा संपला तेव्हा या म्हणून आलो. काढा मागला तर लय चेव चढवला तुम्हाला. काय काय बोलून राहिले तुम्ही? एवढाच काढा पाहिजे असेल ना तर स्वतः बनव काढा, हा? आणि 5 बायकोला. होईल झालं ते एखादं पोरबाळ. आणि लईच वाटू राहिलं तर अरे बायकोला काय बोलायचं नाही. आजीच सांगतो, नाही तर लय वाईट होईल. हा, बरोबर आहे. तुमच्या एवढं वाईट कुणीच नाही. तुमच्यासारखे तुम्हीच आहे. हा, तेव्हा आपण बोलले होते ना, आता पण बोलते. निघा. चल निघ घराच्या बाहेर. हा चाललो बायकोच्या आळमीचा. चल चाललो. चल निघ. छाया चल. खूप वाईट झालं यार. आपल्या पर्याबरोबर असं काहीतरी होईल असं मला खरंच वाटलं नव्हतं. पर्या खूप नर्वस झाला असेल ना? हो. ऐका ना, आपण ना खूप चांगले मित्र आहोत पर्याचे. सो मला असं वाटतं की आपणच त्याची मदत करायला पाहिजे. आम्ही तर कावा धरून मदत करू राहिलो. तू आली तेव्हापासून तर मरमरच करू राहिलो. मी आल्यापासून म्हणजे? नाही म्हणजे आधी माहित होत पण तू नव्हती ना म्हणून मग ते. अरे काय आहे, मित्र आहात का कोण आहात यार तुम्ही? मला उशिरा कळलं लग्न मोडलं ते, तरीही मी पटापट निघून आले इकडे. पण तुमचं काय? तुम्हाला माहिती होतं ना, आणि तुम्ही इकडेच होतात तरी मदतीला नाही गेलात. आम्हाला पण उशिराच कळलं लग्न मोडलं ते. लग्न का मोडलं हे कळलं का तुला? हो हो, मुन्नीनी सगळं सांगितलं, सगळं कळलं तुला. मग प्रश्नच मिटला ना. हा, होय का नाही रे गट्ट? पण मुन्नीने तिला काय सांगितलं ते कळायला पाहिजे ना. लग्न का मोडलं हे सांगितलं का तुला मुन्नीने? काही नाही, मला म्हणाला की पूर्वाला PhD कंप्लीट करायची आहे आणि तिच्यासाठी शिक्षण महत्वाचं आहे. सो मोडलं लग्न. होय, खाल्ली ना माती. काय? नाही नाही, काय नाही ग. तू काय म्हणत होतीस? काय करायला पाहिजे? हा, तर मी म्हणत होते की मित्र म्हणून ना आपण पर्याचा मूड बनवला पाहिजे. हा, मला चालेल. पण तो पित नाही ना, तो हात पण नाही लावत. ए गपरे,
तसा मूड बनवायचा नाही म्हणत आहे मी. काय यार, पिण्याशिवाय काही सुचतच नाही का तुला? हे बघ, मूड बनवायचं म्हणजे असं ना, आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे, ज्याने पर्या शांत होईल, रिलॅक्स होईल, या सगळ्यातनं बाहेर पडायला त्याला मदत होईल. म्हणजे असं असं एक प्लेझंट सरप्राईज, म्हणजे प्लेझंट शॉक. ही शॉक देऊ राहिली, हिच्यामुळं लग्न मोडले, कळलं नाही तर हिला शॉक बसन. काय काय बोलतोय एकमेकांच्या कानात? काय नाही ग, शॉक कसं द्यायचं ना ते बोलत होतो. मी काय म्हणून राहिलो, त्याला लाईटीचा शॉक दिला तर? फालतू जोक मारतो यार तू. हा, अरे मूड बनवायचं म्हणजे पराला या परिस्थितीतनं बाहेर काढण्यासाठी आपण काहीतरी वेगळी आयडिया केली पाहिजे. वेगळी म्हणजे आता डिनरला वगैरे आपण जातो, पिक्चर 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 हा, आपण पर्याला पिक्चर साठी घेऊन जाऊ शकतो ना. अरे मूड फ्रेश होईल, एखादा कॉमेडी पिक्चर. कॉमेडी? कशी आयडिया? चांगली आहे ना? मी एक काम करते, मी आत्ताच पिक्चरची तिकीट बुक करते. हा, अरे तुम्हाला माहितीये माझ्याकडे काय आहे? पेटीएम ऍप. त्याच्यावर मी पटकन पिक्चरची तिकीट बुक करू शकते एका मिनिटात. ओनली 3 steps. I'll show you. 1, picture booked, seats booked, payment done. पिक्चरची तिकीट बुक. कॅशबॅक पण आलं. आता यांनी पॉपकॉर्न घेऊया का झटक्यात? हा, पार्टीचं बरं होतं राव, पिक्चरचं कुठून मध्ये काढलं, चांगली सोय झाली असती. काय रे लक्ष्मी, आला वाट? अगं अगं छाया काकू, पाटल्या घेताना काही बोलले काय ते? छाया काकू, पाटल्या घेतल्या ना पण परत? मी तर म्हणतो द्यायलाच नव्हत्या पाहिजे पाटल्या. काय केलं असतं ना ते बघून घेतलं असतं मी. पाटल्या दान दिल्या असं बोलले ते आप्पा. ए रडू नको माय, जरा थांब, जरा थांब, मला कळू दे नेमकं काय झालंय ते. पाटल्या घेतल्याच नाहीत का? पाटल्या तर घेतल्याच, वर परत नाही ते बोले आप्पा. ते वकील आणि चारुशीला बाई. नाही कांगण्याने बोलले आप्पा. मायला लयच खोट लोक आहे ते. इमानदारीचं भूत बसलं होतं ना आपल्या डोक्यावर. पाटल्या परत द्या, पाटल्या परत द्या, द्या पाटल्या परत आणि घ्या शिव्या. आता अरे लीला, मधुबाईंनी सुचविलेलं स्थळ होतं रे ते. आपण जर बांगड्या त्यांच्या परत केल्या नसत्या तर मधुबाई म्हणले असते बघा हे हे असले बोराडे, नुसते नावाचेच बोराडे. रडू नको माय, रडू नको. गप्प झाला. एरवी तर घरामध्ये बसाबस बोलत असते, तिथं बोलायला काय झालं होतं? कशी बोलणार ती आप्पा? मूल न होण्यावरून बोलले तिला.
तुला मूल होत नाही म्हणजे तुझ्या घरातच प्रॉब्लेम आहे असं बोलले ते. आईला ह्या निकमांचे लय झालं अप्पा. आता तर लय झालं. हम लक्ष्मी, तुझ्या अपमानाचा मी बदला घेणार. आता तुमचे दिवस मोजा. आता एकेकाची वाट लावतो, मगच बोराडे नाव लावतो. तुम्ही काही सांगणार आहात का? तुम्ही सांगितल्याशिवाय मला नाही कळणार हो काहीच. मी काय ज्योतिषी नाही आहे हो मनातलं ओळखायला. मी हे बघा, आता तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून मला फक्त एवढं कळू राहिलं की काहीतरी प्रॉब्लेम झाला. काय झाला ते नाही कळणार हो मला. आणि तुमच्यासारखं मी मानसशास्त्र पण नाही शिकलो. एक सांगू का, तुम्ही जर मला काही सांगितलं नाही ना तर मला काहीही कळणार नाहीये. आतड्यात गुताडा हो राहिलाय. दवाखान्यात जायचं का? हे असं आहे, तुम्हाला तेच सांगू राहिलो, मला नाही कळणार हो तुम्ही बोलल्याशिवाय. तुम्ही सांगा ना प्लीज. मला नाही सहन होते आता ही भांडणं. एक प्रॉब्लेम संपला का दुसरा हजर. म्हणजे पहिला प्रॉब्लेम सुटला का दुसरा लगेच सोडवायला घ्यायचा. काय आहे हे? हे आयुष्य आहे का मोबाईल मधला गेम? एक स्टेप झाली, आता दुसरी स्टेप, मग तिसरी. आणि ते स्टेप्स पण भयानक येतो. मला खरंच नकोय ती भांडणं. भांडणं कोणालाच नाही आवडत. आता काय करणार, ही माणसं जशी आहे त्यांना किती समजावलं तरी नाही समजत होते. आता काही गोष्टी सहन कराव्या लागणार आहेत आपल्याला. हो पण कुठपर्यंत सहन करायचं? हो पण कुठपर्यंत सहन करायचं? घरात भांडणं नको म्हणून मी नगरमध्ये पीएचडी करू राहिले हो. मला पण पुण्या मुंबई सारख्या मोठ्या शहरांमध्ये पीएचडी करायला चाललं असतं. पण घरचे नगर म्हणल्यावर मी म्हणलं बर, नगरमध्येच पीएचडी करू. आणि आता लग्नाचं पण तेच झालं. मला एवढ्यात लग्नच करायचं नव्हतं. मी ठरवलं होतं तसं आधी. पण पुन्हा घरात भांडणं नको म्हणून हो म्हणलं लग्नाला. म्हणलं तुम्ही याल घरी बघायला तेव्हा तुम्हाला सांगावं, हे पहा मला पीएचडी करायचे, तर तुम्ही मला नकार द्या. या लग्नाला नाही म्हणा, मोडा हे लग्न, असं मी सगळं ठरवलं होतं. पण तुम्ही मला बघायला आलात आणि झोपी गेलात. मग कुणाला सांगणार? तुम्हाला मी किती वेळा सांगितलंय. मी आदल्या रात्री जागरण झालतं, तुमच्या घरच्यांनी जबरदस्ती जिलेब्या खाऊ घातल्या. मी सॉरी हो, मी खरंच खूप दमलो होतो त्या दिवशी. पण आता मी दमले या घरातल्या भांडणांना. हे बघा, आपण लग्न मोडलं म्हणून भांडू राहिले ना घरातले. मग काय आता लग्नाला परत हो म्हणायचंय का? हो, नाही नाही नाही, मला तसं नव्हतं म्हणायचं. आपण या घरातल्या भांडणांमुळे माझं पीएचडीच्या अभ्यासात पण लक्ष नाही लागत आहे. मी लग्न नको म्हणलं होतं का तर पीएचडीच्या अभ्यासात अडचणी येतील म्हणून.
पण आता हे लग्न मोडल्यावर तर हे सगळं वाढून ठेवलंय आपल्या नशिबात. नाही हे बघा, तुम्ही प्लीज निगेटिव्ह नका हो. तुम्ही आशावादी राहा, होईल ना, सगळं नीट होईल. कधी? आज तुमच्या घरात काय झालं हे तुम्हाला माहितीये ना? तुमचे ते सुनील काका आमच्या छाया काकूला वाटेल तसं बोलले हो.